सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर 27 किंवा 29 तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता। भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आणि अमित शहा यांची शिंदे फडणवीस आणि अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर शपथविधी होणार। राज्याचं 15वं विधिमंडळ अस्तित्वात, निवडणूक आयोगानं राज्यपालांना अहवाल दिल्यानंतर नोटिफिकेशन जारी। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही भाजप कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा। फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी संघ आग्रही असल्याची माहिती। नव्या मंत्रिमंडळात भाजपला 21, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। महायुतीचे राज्यातील मुख्य नेते दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची आज बैठक। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांचं ऐकणं बंद करावं, नाहीतर पुढे जाऊन उद्धव आणि आदित्य ठाकरेंमध्ये देखील वाद पाहायला मिळतील। भाजप नेते रावसाहेब दानवेंचा टोला। चूक करणाऱ्यांना आम्ही दोघं भाऊ मिळून घाम फोडणार, विजयानंतर निलेश राणेंचा इशारा। तर कोकण कधीही ठाकरेंचं नव्हतं, आम्ही ठाकरेंना मानत नाही, निलेश राणेंचं वक्तव्य। राज्यात झालेल्या पराभवानंतर मनसेची आज बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार। बैठकीत काय चर्चा होणार याकडे लक्ष। एकही आमदार नसल्यानं आणि मतांची कमी टक्केवारी, त्यामुळे मनसेची मान्यताच रद्द होण्याची शक्यता। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। माहीमच्या निवडणुकीमध्ये भाजपनं मनसेला एकटं पाडलं, दिलेला शब्द युतीच्या नावावर पाळला नाही, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा आरोप। शिंदे सेनेच्या सगळ्या आमदारांची काल मुंबईमध्ये बैठक। शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं या आमदारांची मागणी, तर यावर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी सर्वानुमते निवड। आमदारांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली। महायुती एकसंघ आहे, महायुतीत विदिष्ट येईल असं वक्तव्य कुणीही करू नका, मुख्यमंत्र्यांचं आमदारांना आवाहन। तर आपापल्या मतदारसंघात काम करण्याच्याही शिंदेंच्या सूचना। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निवडणुकीत केलेल्या कामाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक। मतदान वाढवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघाचे आभार मानले। वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंचं लाडक्या बहिणींकडून औक्षण। यावेळी ठरल्याप्रमाणे 1500 चे 2100 करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर लाडक्या बहिणींसोबत सेल्फीही काढला। मंत्रिपदासाठी यावेळी नक्की नंबर लागेल, यावेळीही 4 कोट आणलेत। भरत गोगावले मंत्रिपदासाठी यंदाही प्रचंड आशावादी। आदिती तटकरेंनी महायुतीच्या विरोधात काम केलं, शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंचा आरोप। पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना नाही तर भरत गोगावलेंना द्यावं, महेंद्र थोरवेंची मागणी। महायुतीच्या नेत्यांना माहिती आहे की कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं, त्यामुळे महेंद्र थोरवेंच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, आदिती तटकरेंचं महेंद्र थोरवेंना प्रत्युत्तर। तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता। प्रचारावेळी मुख्यमंत्र्यांनी सभा घेताना तुम्ही तानाजीरावांना आमदार करा, मी नामदार करतो असं म्हटलं होतं। रायगडच्या अलिबागचे आमदार महेंद्र दळवींना मंत्रिपदाचे वेध लागले। महायुतीचे नेते आपला विचार करतील, महेंद्र दळवींना आशा। नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच, दादा भुसेंकडे पद कायम राहावं यासाठी शिवसेना आग्रही। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडे जबाबदारी देण्याची भाजपची मागणी, तर भुजबळांच्याही नावाची चर्चा। ज्यांनी आपल्याला त्रास दिला ते सगळे साफ झाले। मुखेडमधल्या सभेमध्ये बोलताना अशोक चव्हाणांची काँग्रेस नेत्यांवर टीका, तर श्रीजया चव्हाणांना विजयी केल्याबद्दल भोकरमधल्या जनतेचे आभारही मानले। नाना पटोले फक्त 150 मतांनी विजयी झाले, ते महाराष्ट्राचं नेतृत्व काय करणार, अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंना टोला। महाविकास आघाडी सत्तेत आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल असा प्रचार करण्यात आला आणि त्यामुळे कदाचित महिलांनी महायुतीला पसंती दिली आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला। शरद पवारांची निकालावर प्रतिक्रिया। कुणाला तरी बारामतीतून लढवावंच लागणार होतं, त्यामुळे युगेंद्र पवारांना निवडणुकीत उतरवणं चुकीचं नव्हतं। युगेंद्र अजित पवार अशी तुलना होऊ शकत नाही। बारामतीच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या पक्षाला यश मिळालं हे मान्य करणं गैर नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया।
आपण शांत बसणार नाही, पुढची निवडणूक अधिक ताकदीने लढवणार, अशी ही प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारतो, या निकालातून बोध घेऊन आत्मपरीक्षण करू आणि सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी लढत राहू, सुप्रिया सुळेंचं ट्विट. अजित पवारांकडून शरद पवारांच्या पक्षातील निवडून आलेल्या आणि पराभूत आमदारांना संपर्क करणं सुरू, पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांना देखील फोन, सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात, ते लवकरच आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचं माझ्याशी बोलताना वक्तव्य. पराभवानंतर सुनील टिंगरे अजित पवारांच्या भेटीला, टिंगरेंना पोर्शे कार अपघाताचा फटका बसल्याची माहिती. अजित पवारांनीही पराभवाची कारणं समजून घेतली. विधानसभेतील भाजपच्या संख्याबळात वाढ, चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटलांचा भाजपला पाठिंबा. शिवाजी पाटलांच्या पाठिंब्यानं भाजपचं संख्याबळ 133. नागपुरात देवाभाऊ भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावाला विरोध असण्याचं कारण वाटत नाही. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रचारात मेहनत घेतली आणि त्यामुळेच हे यश मिळालं, तर महायुतीच्या यशात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा. विजयावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे हीच इच्छा, तशी मागणी भाजप आणि संघाकडे करणार. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची माहिती. तर जरांगे ते करतात ते पवारांच्या सांगण्यावरून करतात, सदावर्तेंचा दावा. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत ही केवळ आपलीच नाही तर सर्वांची अपेक्षा. नाशिक पूर्वचे नवनिर्वाचित आमदार राहुल ढिकलेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. योगी आदित्यनाथांच्या आणखी सभा झाल्या असत्या तर विरोधी पक्षच राहिला नसता. आम्हाला महाराष्ट्राची संस्कृती जपायची. विजयानंतर आमदार संजय शिरसाटांचं वक्तव्य. वरळीमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांची काकू प्रज्ञा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी पंकजा, प्रीतम आणि यशश्री मुंडे तिघी बहिणींनी धनंजय मुंडे यांचं विजयाबद्दल औक्षण केलं. नितेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सागर बंगल्यावर जात फडणवीसांची भेट घेतली. शिवसेना नेते दीपक केसरकरांनी अजित पवारांची भेट घेतली. केसरकरांकडून अजित पवारांचं अभिनंदन. भेटीनंतर राहुल गांधींनी केलेल्या संविधानाच्या प्रचारामुळे काँग्रेसला जनतेनं जागा दाखवली, केसरकरांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक असल्याची यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात, ठाकूर यांची टिप्पणी. अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीचा विजय. बच्चू कडूंना त्यांची वक्तव्य भोवली तर नणंदबाई दबावाचे राजकारण करत होत्या. नवनीत राणांचा यशोमती ठाकूर यांना टोला. बच्चू कडू 20 वर्ष सत्तेत होते, मात्र त्यांनी विकास न करता नौटंकी केली आणि म्हणून जनतेनं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून दिलं. भाजप आमदार प्रवीण तायडे यांची टीका. यशोमती ठाकूर स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त होत्या. तिवसा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपचे आमदार राजेश वानखेडेंचा घणाघात. आपल्या पराभवासाठी उद्धव ठाकरे स्वतः मतदारसंघात आले होते, मात्र जनतेनं आपल्याला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली. विधानसभेत 5व्यांदा विजय झाल्यानंतर संजय राठोड यांची प्रतिक्रिया. परभणीमध्ये विकास कामांवर नाही तर वोट जिहादवर निवडणूक लढवली गेली. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसे यांची पराभवानंतर ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांच्यावर टीका. नाशिकमध्ये मतदारसंघात लोकसभेनंतर पुन्हा मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण. काही ठिकाणी एकतर्फी मतदान झालं, देवयानी फरांदेंचा दावा. विधानसभा निवडणुकीचा निकाल अविश्वसनीय, लोकांमध्ये उत्साह नाही, सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. संगमनेर विधानसभेमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव करणाऱ्या अमोल खताळांसह सुजय विखे मुंबईत. शिवसेनेच्या पहिल्या बैठकीला उपस्थिती लावली. सुजय विखेंसाठी कार्यकर्त्यांकडून टायगर अभी जिंदा है चा केक. 40 वर्षांनंतर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव. इंद्रनील नाईकांच्या दणदणीत विजयानंतर पुसद शहरात माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे बॅनर लागले. बॅनरवर टायगर अभी जिंदा है चा उल्लेख. संग्राम थोपटेंना कंटाळलेल्या भोरच्या जनतेनं आपल्याला आमदार म्हणून संधी दिली. भोरचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांची पहिली प्रतिक्रिया. यवतमाळच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री अशोक उईकेंची विजयी हॅट्रिक. आमदार विजयकुमार देशमुख यांचा सोलापूर उत्तर मतदारसंघातून सलग 5व्यांदा विजय. मावळमध्ये सुनील शेळकेंचं लीड बघून अजित पवार अवाक. मावळमध्ये सुनील शेळकेंना अजित पवारांपेक्षा अधिक मताधिक्य.
माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। काँग्रेसच्या तक्रारीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्लांना पदमुक्त केलं होतं। कशेडी बोगद्यातून कशेडी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक बंद, भोगाव हद्दीमध्ये गर्डर टाकण्याचं काम सुरू। मुंबई नवी मुंबई ठाणे परिसरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात, पारा 14 अंशांपर्यंत उतरणार। मालवण पुतळा दुर्घटनेतील जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। गेल्या सुनावणीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्याला हायकोर्टाकडून जामीन। लॉरेन्स बिश्नोई गँगनं आपल्याला आणि शुभम लोणकरला खोटं सांगून अडकवलं, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या शिवकुमारची पोलिसांना माहिती। मुंबईच्या नालासोपारा पूर्वतील महापालिका बस डेपोमध्ये आग, बंद पडलेल्या 7 बसेस आगीत जळून खाक। अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये भीषण आग, अंबरनाथ रेसिनो ड्रग्ज कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर 4 कंपन्यांमध्ये ही आग पसरली आहे। भंडाऱ्याच्या देव्हाडीमध्ये मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यानं शेतकऱ्यासह 2 गायींना चिरडलं, 3घांचा घटनास्थळी मृत्यू। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींनी जाहीर माफी मागितली। बहिष्काराचं विधान कोणत्याही एका समाजाविरोधात नव्हतं किंवा कोणता फतवाही नव्हता, नोमानींची एक्सपोज। खासदार कंगना रनौत यांचा एक है तो नेक हेचा नारा, देशात अजूनही काही ठिकाणी हिंदू जाऊ शकत नाहीत, देशात सगळ्यांना एकजुटीनं राहावं लागेल, कंगना रनौतचं वक्तव्य। आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता। हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, 28 नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार। ईव्हीएमचा प्रश्न मिटेपर्यंत बहुजन समाज पार्टी कोणत्याही पोटनिवडणुकीत भाग घेणार नाही, पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांची घोषणा। आयपीएलच्या आगामी हंगामासाठी आजही लिलाव, पहिल्या दिवसाच्या लिलावात 84 पैकी 72 खेळाडू विकत घेतले गेले। ऋषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, पंतसाठी लखनौ सुपर जायंट्सनं तब्बल 27 कोटी, श्रेयस अय्यरही 26 कोटी 75 लाखांची बोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।